सुधाकर रोजच्या प्रमाणे लवकर आवरून निघाला. तेवढ्यात आईने हाक मारली. अरे ऐकलंस का, राणे काकांचा फोन आलेला काल. हो का, मग काय म्हणाले काका? तब्येत बरी आहे ना त्यांची? खूप वर्ष झाली त्यांची भेट झालेली. हो रे, अरे फोन यासाठी केलेला की त्यांची रमा आठवते का तुला? आपल्या सुमासोबत अभ्यासाला यायची आपल्या घरी. हो ग आई, तिला कसा विसरेन, खूपच गोड होती आणि हो माझ्याशी बोलताना नेहमी लाजायची. आई, आपण गाव सोडून बाबांच्या नोकरीसाठी नागपूरला आलो आणि इकडचेच झालो, पण गावाकडची मज्जाच वेगळी. हो, पण काय करणार सुधाकर? आई, मी कॉलेजला होतो तेव्हा राणे काका नेहमी म्हणायचे मला जावई म्हणून देऊन टाका याला, आणि या त्यांच्या मस्करीला रमा खरंच समजून लाजायची. अरे हो, तीच काय, अरे तिचं लग्न ठरलंय. अगं चांगलीच बातमी आहे की. कधी आहे लग्न? येत्या 14 तारखेला. आपल्या सगळ्यांना अगदी आग्रहाचं आमंत्रण दिलंय. अगं आई, मला कसं जमेल? मला ऑफिसच्या कामासाठी 12 तारखेलाच मुंबईला जायचं आहे. तू आणि बाबा या जाऊन, मी तुमची जाण्याची सगळी व्यवस्था करतो. बर चल, मी निघतो. बाबा येतो. सुधाकरला ऑफिसला पोहोचायला थोडा उशीरच झाला. त्याच्या केबिनमध्ये जातो तोवरच महादू शिपाई आला. साहेब, तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावलंय. बर आलोच, म्हणून सुधाकर बॉसच्या केबिनमध्ये गेला. मे आय कमिंग सर? यस कमिंग. सॉरी सर, आज थोडा लेट झालो. इट्स ओके. अरे तुला मुंबईला जायचंच आहे ना लक्षात? ऑफकोर्स सर, 12 तारखेला निघणार आहे. गुड. पण सुधाकर, तुला बहुतेक प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत तिकडेच राहावे लागेल. मग तुला कंपनीकडून राहायची व्यवस्था हवी की पर्सनल करशील? नाही सर, माझ्या ओळखीचे आहेत, मी करेन सोय. ओके, मग लागा कामाला. बेस्ट ऑफ लक. संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांची औषधं घेतली. आईला कॉल केला. हॅलो आई, काही आणायचंय का विचारले. आईने काही नाही आणायचे असं सांगून फोन ठेवला. 2 दिवस बाकी होते मुंबईला निघायला. सुधाकरचा मामे भाऊ मुंबईमध्येच राहिला होता. सुधाकरच्या अचानक लक्षात आले तो करेल आपल्या राहण्याची व्यवस्था. मोबाईलमध्ये त्याचा नंबर शोधून त्याला कॉल केला. हॅलो राजेश का? मी सुधाकर बोलतोय. अरे सुधाकर, बोल बोल, कशी आठवण काढलीस? काय म्हणतोय, बरे आहेत ना सगळे? अरे हो हो, मला तर बोलू देशील? मी मुंबईला येतोय. ऑफिसच्या कामासाठी माझी काही दिवस राहण्याची व्यवस्था होईल का कुठे? सध्या कुठे म्हणून काय विचारतोय? आपलं घर आहे ना, मग दुसरीकडे कशाला सोय हवी? अरे तसं नाही, ऑफिसचं काम किती दिवस चालेल माहिती नाही. उगीच तुला त्रास नको राजेश. बरं आहेत ओळखीचे बाबांच्या, त्यांचा फ्लॅट सध्या खालीच असतो, ते गावीच राहतात. विचारून कळवतो सकाळी. बर चल बाय, भेटू आल्यावर म्हणून फोन ठेवला. आई बाबांच्या जाण्याची पण सोय केली. ट्रॅव्हल्सची तिकीटं बुकिंग करून ठेवली. सकाळी राजेशचा कॉल आला, राहण्याची सगळी व्यवस्था होईल म्हणून. चला, राहण्याची सोय झाली म्हणजे मोठा प्रश्न सुटला. 12 तारखेला सकाळीच आटपून सुधाकर पहिल्या ट्रेनने मुंबईला निघाला. जवळपास आल्यावर राजेशला कॉल केला. राजेश, मी थोड्या वेळात पोहोचेल. तू स्टेशनलाच भेट, तिथून आपण सरळ मला राहायची सोय केली आहे तिथेच जाऊ. सुधाकर पोहोचायच्या अगोदर राजेश त्याची वाट बघत उभाच होता. भेटल्यावर राजेशने टॅक्सी बोलवली. दोघे टॅक्सीने रूमवर गेले. राजेश चावी घेऊन आलेला. दोघांनी सोसायटीत एंट्री केली. तसं सुधाकर म्हणाला, सोसायटी तर खूपच छान आहे. 3ऱ्या मजल्यावर पोहोचली. राजेशने दरवाजा उघडला. दोघे आत गेले. सुधाकर म्हणाला, घर अगदीच छान आहे. सध्या कोणी राहत नाही असं वाटत नाही. बोलत बोलत बॅगा बेडरूम मध्ये ठेवल्या आणि फ्रेश होऊन बाहेर आला. तसा राजेश म्हणाला, चल मी जातो. तुला काही लागले तर सरळ मला कॉल करायचा. ओके बाबा, थँक्यू, तुझ्यामुळे छान सोय झाली माझी. बाय, म्हणून राजेश निघाला. प्रवास करून थकल्यामुळे सुधाकर बेडवर पडला. कधी डोळा लागला समजलंच नाही. जाग आली तेव्हा खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. अंधार दिसला. घड्याळ पाहिले तर 7 वाजून गेलेल्या. उठून लाईट चालू केली. फ्रेश होऊन खाली निघाला. जवळपास जेवणासाठी मेसची सोय आहे का पाहावं म्हणून. जवळ नाही कुठेच दिसली. मग हॉटेलमध्येच जेवायचे ठरवले. जेवणाची ऑर्डर देऊन घरी आईला कॉल केला. व्यवस्थित पोहोचलो वगैरे असं बोलून झालं. तुम्ही उद्या सकाळीच निघा जरा लवकर, म्हणजे गाडीच्या वेळेत पोहोचाल. पोहोचल्यावर मला कॉल करायला विसरू नका. बाबांना पण हे सांग. औषधं सगळी सोबत घ्या. थंडी आहे, गरम कपडे घेऊन जा. गावी खूप थंडी असते, काळजी घ्या. आई पण तिकडून तेच सांगत होती. बोलून झालं तोपर्यंत जेवण आलं. जेवण करून परत रूमवर आला.
उद्याच्या प्रोजेक्ट मीटिंगचं प्रिपरेशन लॅपटॉपवर करून सुधाकर झोपला. सकाळी रोजच्या रुटीन प्रमाणे आवराआवर करून ऑफिसला निघाला. जाताना कुठेतरी नाश्ता करू म्हणून खाली जाताना दुसऱ्या मजल्यावर 50च्या वयाच्या काकू भेटल्या. ओळख नव्हतीच, त्यामुळे फक्त स्माइल दिली. तसं काकू म्हणाल्या, नवीन दिसतोयस, कुणाकडे पाहुणा म्हणून आलास का? नाही काकू, मी वरच्या मजल्यावर राहायला आलोय. थोडे दिवसांसाठी ऑफिसचं काम संपलं की जाणार नागपूरला. एकटाच आहेस? हो एकटाच. आई बाबा नागपूरला असतात. चला बोलू नंतर म्हणून सुधाकर निघाला. काही लागलं तर सांग म्हणून काकूंनी पण दार बंद केलं. ऑफिसला जाऊन नवीन ओळखी करून घेतल्या. काम संपलं तसं येतानाच मेस शोधली. पत्ता आणि ॲडव्हान्स देऊन रूमवर आला. मुंबईच्या ऑफिसचा पहिला दिवस छान गेला असं स्वतःशीच बोलत सुधाकर फ्रेश झाला. जेवण आलं मेसमधून. तसं गरम गरम जेवून घ्यावे म्हणून जेवायला बसला. तेवढ्यात बाबांचा कॉल आला. आम्ही गावी पोहोचलोय, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित आहे, तू स्वतःची काळजी घे असं म्हणून बाबांनी कॉल ठेवून पण दिला. बहुतेक पाहुणे असतील, खूप दिवसांनी भेटली सगळी मंडळी म्हणून कॉलवर जास्त बोलले नाहीत बाबा. जेवण आटोपून तासाभरासाठी प्रोजेक्टचं काम करत होता. जेमतेम 10 वाजत आले असतील आणि परत बाबांचा कॉल आला. बघून सुधाकर घाबरला. परत का कॉल केला असेल विचारताच फोन रिसीव्ह केला. हॅलो बाबा, काय झालं? असं एवढ्या उशिरा फोन? सर्व ठीक आहे ना? बाबा, काही ठीक नाही रे, सगळं गेलं. अहो बाबा, काय झालं नीट सांगाल का? आई ठीक आहे ना? हो आम्ही ठीकच आहोत, पण इकडचे काहीच ठीक नाही. का? काय झाले? अरे आपली रमा. बाबा, काय झालं रमाला? अरे हळद समारंभ पार पडला आणि ती तिच्या खोलीत गेली आणि 10 मिनिटं झाले असतील तोवर तिच्या रूमला आग लागली. ती एकटी होती रूममध्ये. रमा कशी आहे बाबा आता? हॉस्पिटलला नेला आहे, 90% भाजली आहे असं डॉक्टर म्हणालेत. वाचण्याची शक्यता कमी आहे. हे काय होऊन बसलं बाबा? बाकी सगळे ठीक आहेत ना? बाकी ठीक आहेत सगळे. मी निघू का गावाकडे? नको, तू येऊन काय करशील? आम्ही आहोत सगळे. काळजी घ्या बाबा, मला कळवा तसं काही असेल तर. हो कळवतो, चल ठेवतो फोन. फोन कट झाला. सुधाकर शांतच बसला. त्याला अगोदरची रमा समोर दिसायला लागली. त्याच्यापेक्षा 3-4 वर्षाने लहान होती. रमा आणि सुधाकरची बहीण सुमा सोबतच शाळेत होत्या. तेव्हा खूप सुंदर दिसायची, पण मी पाहिलेली खूप वर्ष झाली आता. तर खूपच सुंदर दिसत असेल. का घडलं असेल तिच्यासोबत? देवा लवकर बरी कर तिला म्हणून सुधाकरनं हात जोडून देवास नमस्कार केला. प्रोजेक्ट बघण्यावर लक्ष लागेना. रमा राणे काका काकू समोर दिसत होते. लॅपटॉप बाजूला ठेवून तसाच विचार करत बेडवर पडून राहिला. पहाटेचे 4 वाजले असतील. पुन्हा फोन वाजला. बाबांचाच होता. हॅलो बोला बाबा. अरे सुधाकर, रमा गेली रे, सगळ्यांना सोडून. पुढे काय बोलावे काहीच सुचेना. हॅलो ऐकतोयस ना? हो बाबा, पण कसं सगळं अचानक? देवापुढे कुणाचंच काही चालत नाही बघ. बर, आम्ही आता दशक्रिया होईपर्यंत गावीच थांबतो, तू पण काळजी घे. हो बाबा. फोन कट केला. असं कसं झालं सगळं या विचारात पुन्हा झोप येईना. 6 वाजेपर्यंत तसाच बेडवर पडून राहिला. नंतर उठून आवरून ऑफिसला जायची तयारी केली. घराला कुलूप लावून निघाला. तेवढ्यात पायऱ्यावरून 20-22 वर्षाची तरुणी येताना दिसली. सुधाकरला पाहून छान स्माईल दिलं. ओळख नसताना ही कसं स्माईल या विचारात असताना ती म्हणाली, हाय सुधाकर. पण हॅलो, मी तुमच्या वरच्या म्हणजे 4थ्या मजल्यावर राहते. म्हणजे अजून सामान शिफ्ट व्हायचं बाकी आहे. तुम्ही एकटेच आहात? हो, सगळी गावी आहेत. आणि तुम्ही? मी पण एकटीच आहे. माझे पण घरचे सगळे गावी आहेत. बर चला, तुम्हाला उशीर होत असेल ना, भेटू पुन्हा, जवळच तर आहोत असं म्हणून ती तरुणी भरभर पायऱ्यावरून वर गेली. नवीन आहे मी, तरी पण ही खूप जुनी ओळख असल्यासारखी कसं बोलत होती. अरे एवढं बोलली, पण तिचं नावही विचारलं नाही मी. जाऊ दे, भेटल्यावर मग विचारू. या विचारातच टॅक्सीने कधी ऑफिसला पोहोचलो हे समजलंच नाही. ऑफिसमध्ये गेल्यावर रमाचा विचार परत मनात चालू झाला. काका काकूंना एकटीच रमा होती. तिचं पण असं झालं. काय होऊन बसलं सगळं? या विचारातच काम चालू होतं.
5 वाजताची मीटिंग संपवून घरी निघाला. वर जाऊन दरवाजा उघडणार तोवर सकाळची तरुणी पायऱ्यांवर दिसली. आता सुधाकर स्वतःहून हाय म्हणाला तसं तिनेही लगेच रिप्लाय दिला. तुमचं सकाळी नाव विचारलंच नाही मी सीमा हाय म्हणून तिनं हात पुढे केला. तसं मी सुधाकर म्हणून त्याने पण हात मिळवला. बोलतच त्याने दार उघडले. तेवढ्यात सीमा म्हणाली, चहा घेणार का तुम्ही? मी छान चहा बनवते. अहो नको, मी घेईन खाली जाऊन. अहो त्यात काय एवढे, आणते मी चहा. की घरीच येताय माझ्या चहाला? मला आवडेल तुम्ही माझ्या घरी चहाला आलात तर. अहो पण कशाला, उगीच तुम्हाला त्रास. त्यात कसला त्रास, मी चहा ठेवते, तुम्ही फ्रेश होऊन या. असं म्हणून सीमा घरी गेली. सुधाकर विचारात पडला. एकटी तरुणी, आपण तिच्याकडे चहाला गेलेलं कसं वाटेल? त्यात आजच ओळख झाली आमची. फ्रेश होऊन बाहेर येऊन विचारातच होता जावं की नको. तेवढ्यात सीमाने पायऱ्यावरून आवाज दिला, अहो सुधाकर, चहा झालाय, येताय ना तुम्ही? हो हो आलोच म्हणून सुधाकर वरच्या मजल्यावर गेला. तसं 4थ्या मजल्यावरच्या बाकीच्या रूम बंदच होत्या. सुधाकर रूम मध्ये गेला तशी रूम छानच होती. सुधाकरने विचारले, कोणाची आहे रूम? सीमा म्हणाली, आमचीच आहे. खूप वर्ष झाली बाबांनी घेऊन ठेवला होता, पण बाबांची कंपनी बंद पडली. तसं आम्ही सगळे गावी गेलो. इकडे कोणी लक्षच दिलं नाही म्हणून म्हटलं आपण तरी बघावं. बोलत बोलत चहा बिस्किट घेऊन सुधाकर समोर ठेवले. तिनेही कप उचलून घेतला. सुधाकर विषयी तिने काहीच न विचारल्यामुळे त्याला आश्चर्य वाटत होतं. सुधाकर म्हणाला, जॉबला जाता का? नाही, मला नाही आवडत घराबाहेर पडायला. बाहेर पडल्यावर घाबरल्यासारखे होते मला. मग दिवसभर काय करणार की लगेच गावी जाणार तुम्ही? नाही, गावी तर आत्ताच नाही जाणार. तुम्ही किती दिवस आहात इथे? आय डोंट नो, प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत तरी आहेच. सीमा म्हणाली, चांगलंच आहे ना, मग मलाही सोबत होईल. म्हणजे मी पण नवीनच आहे, तुमची ओळख झाली म्हणून बरं झालं. बर, मी काय म्हणते, तुम्ही जेवण बाहेरून मागवता का? हो, मेस लावली कालच. उद्यापासून तुमचं जेवण मी बनवेन. मलाही एकटीसाठी रोज काय बनवू म्हणून टेन्शन आहेच. दोघांचं बनवलं तर काहीतरी सुचेल तुमच्या माझ्या आवडीनुसार बनवायला. नको हो, काय हे चहा जेवण, उगीच तुम्ही त्रास घेता. मला येतं मेसमधलं जेवण. सीमा म्हणाली, अहो त्रास नाही, आणि हो फुकट तर अजिबात नाही, कारण मला बाहेर निघायला आवडत नाही. म्हणून बाहेरचे सामान वस्तू तुम्ही आणायच्या, जेवण मी बनवेल, आणि हो इथेच जेवण करत जाऊ. मग तुम्ही तुमच्या रूमवर जात जा. एवढं हक्काने सीमा बोलत होती. त्यापुढे सुधाकरला नाही म्हणणे शक्यच नव्हते. बरं ठीक आहे, पण आपण एकमेकांना आहोजाहो बोलायचं नाही. एवढं हक्काने बोलतोय आपण, खास मैत्री झाली ती पण एकाच दिवसात. तू मला तू म्हणूनच बोलायचं काय? हो, मलाही हक्काची मैत्री आवडते. मी निघतो, जेवण येईल. रात्री पण झोप नाही. आज जरा लवकर झोपेन म्हणतो. रात्री का झोप नाही? नवीन ठिकाण म्हणून? नाही, ते आमचे गावी वडिलांचे मित्र आहेत. त्यांच्या मुलीच्या लग्नाला आई बाबा गेलेत, पण तिकडे एक अपघात झाला. हळदी दिवशीच काकांची मुलगी म्हणजे नवरीचा मृत्यू झाला. खूप चांगले आहेत सगळेच. बिचारे काका, एकटीच रमा होती त्यांना. काय अवस्था झाली असेल काका काकूंची, देवच जाणे. हो का, वाईटच झालं ना. एवढंच बोलली. चल मी येतो, भेटू उद्या म्हणून सुधाकर निघाला. तसं ती पण म्हणाली, बरं, गुड नाईट. सुधाकर त्याच्या रूममध्ये आला. बाबांना कॉल केला. बाबा कसे आहेत सगळे? अरे कसे असतील, राणे तर खचून गेलाय पूर्ण. बाबा काळजी करू नका, काकांना सांगा. वाटल्यास नागपूरला घेऊन या दोघांना येताना. काकांना देता का फोन? मी बोलतो त्यांच्यासोबत. बरं देतो. हॅलो काका. राणे काका नुसतेच रडत होते. अहो काका रडू नका, जे व्हायचं ते झालं, कुणाच्या हातात नव्हतं. पण तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी आहे ना तुमचा मुलगा. काका मी येतो लवकरच. ओके म्हणून सुधाकरने फोन ठेवला. तेवढ्यात दार वाजलं. बहुतेक मेसवाला असेल. दार उघडून पाहिलं तर सीमा दारात उभी होती. काय ग, काही हवं आहे का? नाही, काही नाही, सहज आले होते. बरं, तू तुझ्या काकांच्या मुलीला पाहिलेस का कधी? हो, पण बरीच वर्ष झाली. तेव्हा ती लहान, म्हणजे असेल 8वीत. मी फर्स्ट इयरला लास्ट टाइम तेव्हाच भेटलो. त्यानंतर बाबा आई जायचे गावी, पण मला नाही जमलं कधी जायला. कॉलेज झालं की जॉब लागला, पण आता जावंच लागणार काका काकूंसाठी. पण तू काय विचारतेस? काही नाही, सहजच, असं म्हणून सीमा निघून गेली. सुधाकरला प्रश्न पडला. मी एवढा अपघात सांगितला तरी सीमा त्यावर काहीच बोलली नाही. मग आता रमाला मी पाहिलं आहे का हे विचारायला का बरं आली असेल?
जाऊ दे, असेल तिच्या मनात काही. पण सीमा छानच आहे. आजकालच्या मुली लवकर कुणाशी जुळवून घेत नाहीत, पण ही खूपच मनमिळावू आहे. देखणी पण आहे. काय फालतू विचार करतोय मी पण. चांगली मैत्री जमली दोघात आणि मी हे काय विचार करतोय. आता रोज सकाळी सीमा नाश्ता टिफिन सुधाकरला द्यायची आणि ऑफिसवरून येताना सुधाकर घरातली गरजेच्या वस्तू घेऊन यायचा. सुधाकर ऑफिसला जाताना सीमा बाल्कनीत उभी असायची आणि सुधाकर खाली गेला की तिला वर पाहून हात हलवून बाय म्हणायचा. खालच्या काकू त्यांच्या बाल्कनीत तुळशीला पाणी घालत असत. सुधाकरने वर बघून बाय केलं की त्या पण वरती पाहून म्हणायच्या, कोण नाही वर आणि हा कुणाला हात दाखवतोय देव जाणे. अशातच महिना गेला. काका काकू नागपूरला थोडे दिवस राहून परत गावी गेले. रोज आई बाबांशी बोलणं व्हायचं फोनवर. अशातच महिना गेला. काका काकू नागपूरला थोडे दिवस राहून परत गावी गेले. रोज आई बाबांशी बोलणं व्हायचं फोनवर. प्रोजेक्ट कंप्लीट झालं तसं नागपूर ऑफिसला बॉसला मेल करून सर्व माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच बॉसचा फोन आला. अभिनंदन सुधाकर, तुझ्या काल पाठवलेल्या प्रोजेक्टचं डील फायनल झालं. थँक्यू सर. अरे अजून एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. अजून काय सर. अरे तुझं प्रमोशन झालं आणि आता त्या मुंबईच्या ऑफिसमध्ये तुझं ट्रान्सफर पण झालं आहे. तर तुला आता पुढेही तिकडेच राहून काम करायचं आहे. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. गुड न्यूज घरी फोन करून सांगितली. आई बाबा पण खुश झाले. आता ज्या घरात राहत होतो तिकडे राहण्याचा निर्णय त्याने घेतला. आता कायमस्वरूपी राहायचे म्हणजे फुकट नको म्हणून त्याने राकेशला भेटून सांगितले. राकेशने पण अभिनंदन केले आणि जे तुला भाडं द्यायचं असेल ते ठरवून दे असं म्हणाला. सीमाला सांगावी का बातमी असा विचार करत घरी निघाला. दारात पोहोचणार तेवढ्यात सीमा खाली आली. चल तुझ्यासाठी खीर बनवली आहे मी. कोणत्या खुशीत खीर. अरे बातमी गोड असेल तर खायला पण गोडच हवं ना. तुला कसं माहीत गोड बातमी आहे म्हणून. अरे ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. बर चल खीर थंड होईल. कधी कधी सीमा जे वागायची ते सुधाकरसाठी अनपेक्षित असायचं. असंच दोघांचं चालू होतं आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले दोघांनाही समजलं नाही. सीमा दिसायला खूपच सुंदर होती. तिच्या सुंदरतेत नावाप्रमाणे काहीच सीमा नव्हती. 6-7 महिने उलटून गेले. घरी कसं सांगावं, आत्ताच नको बघू नंतर असं सुधाकर विचार करत होता. एक दिवस बाबांचा फोन आला. तुझ्या लग्नासाठी आम्ही मुलगी पाहतोय. आपल्या नातलगातील आहे एक. तू पण बघून घे म्हणजे आम्हाला बोलण्यासाठी बरं. सुधाकरला काय बोलावं कळेना. सीमाबद्दल सांगावं का बाबांना, समजून घेतील का ते. अरे बोलशील का काही. समोरून बाबांचा आवाज आला तसं धाडस करून सुधाकर म्हणाला, बाबा माझं एका मुलीवर प्रेम आहे. खूप सुंदर सुशील आहे. तुम्ही पण तिला पाहून पसंत कराल. सॉरी बाबा, मी निर्णय तुम्हाला न सांगता घेतला. अरे आम्हाला पण असं काही वाटत होतं तुझ्याबद्दल म्हणूनच लग्नाचा विषय काढला. म्हणजे हो बाबा, म्हणजे हल्ली तुझं फोन करणं खूप कमी झालंय. तुझ्या आईला शंका आली. कुठल्या मुलीच्या तर प्रेमात नाही पडला म्हणून आम्ही सहजच लग्नाचा विषय काढला आणि तुझ्या आईची शंका खरी ठरली. बरं कधी भेटवतोयस आमच्या होणाऱ्या सुनबाईला. काय बाबा तुम्ही पण विचार करून सांगतो असं म्हणून लाजून सुधाकरने फोन ठेवला. तसाच उठून सीमाकडे गेला. सीमा सीमा गोड बातमी सांगायची आहे तुला. काय आहे गोड बातमी. बाबांनी तुला भेटायला घेऊन यायला सांगितले आहे. आपल्याबद्दल मी त्यांना सर्व सांगितले. ते आपल्या लग्नाला तयार आहेत. सीमा खुश होण्याऐवजी नाराज दिसत होती. का ग तुला ही गोड न्यूज ऐकून काही आनंद झाला नाही का. तसं नाही, पण मी कधी लग्नाचा विचार केला नाही. मग आत्ता कर. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. अरे हे काय विचारणं झालं का. 7 जन्म प्रेम करते तुझ्यावर मी. बरं बाई, तू विचार करायला जेवढा वेळ हवाय तेवढा घे. मी बोलेन घरच्यांशी. हां ठीक आहे. आता दोघे अगदी मन मोकळेपणे राहत होते. अगदी एकमेकांसाठीच आहेत दोघे. असंच दोघांच्या ओळखीला आणि प्रेमाला 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. सीमाकडून लग्नाचा काहीच विषय नसायचा. सुधाकरला वाटे बहुतेक घरचे तयार नसतील तिच्या म्हणून तोही कधी विचारून तिला डिस्टर्ब करत नसे. एक दिवस आईचा फोन आला. हा बोल आई, कशी आहेस. मी बरी आहे. तू कसा आहेस आणि आमची होणारी सून कशी आहे. हो आई, आम्ही दोघे पण चांगले आहोत. मी काय म्हणते सुधाकर, तू येत्या पौर्णिमेला इकडे येतोस का. का ग काही खास आहे का.
हो, खासच आहे. आपल्या रमाला जाऊन वर्ष होतंय. तिचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे पौर्णिमेला. तू कोणत्याच विधीला नव्हतास, म्हणून आता तू आलास तर बरं होईल. राणे भाऊजींना पण बरं वाटेल आणि येताना दोघे पण या. तुमच्या लग्नाचं पण फिक्स करून टाकू. बरं आई, नक्की येतो. तू नको काळजी करू. काका पण मला बाबांपेक्षा कमी नाहीत. आता त्यांना बघण्याची जिम्मेदारी माझीच ना. बोलून झालं, फोन ठेवला. तसं कॅलेंडरकडे पाहिलं तर फक्त 4 दिवसांवर पौर्णिमा होती. सीमाला सांगायला हवं म्हणून सीमाच्या रूममध्ये गेला. सीमा झोपली होती. अंग गरम होतं. सीमा, काय ग, काय झालं? झोपलीस का? अरे काही नाही, थोडी कणकणी आलीये, बाकी काही नाही. चल डॉक्टरकडे जाऊ. नको, आता थोड्या वेळात बरं वाटेल. थांब, मी मेडिकलमधून गोळ्या घेऊन येतो, म्हणून सुधाकर बाहेर पडला. मेडिकलमधून गोळ्या घेतल्या. घरी आला. सीमाला गोळी दिली. चहा बनवून देतो म्हणाला, पण सीमा नको म्हणाली. बरं ऐक ना सीमा, तुला काही सांगायचं आहे, सांग ना. मग त्यात काय? आईचा फोन आलेला. रमाबद्दल तुला तर माहीतच आहे. तेव्हा सांगितलं होतं ना, तीच. प्रथम वर्ष श्राद्ध आहे 4 दिवसांनी. मला जावं लागेल आणि तुला पण आईने घेऊन यायला सांगितलं आहे. येशील ना? मला नाही बरं वाटत. तू जाऊन ये ना. तोपर्यंत बरं वाटलंच तर येईल मी पण. ठीक आहे, आराम कर आता, म्हणून सुधाकर बाहेर आला. 3 दिवस झाले पण सीमा फ्रेश नव्हतीच. सुधाकरला काय करावं समजेना. आजारी सीमाला सोडून जायची इच्छा नव्हती आणि न जाऊन चालणार नव्हते. त्याची द्विधा मनस्थिती पाहून सीमा म्हणाली, 1 दिवसाचा प्रश्न आहे, जाऊन ये तू. आता सुधाकरला थोडं हायसं वाटलं. पौर्णिमेच्या 1 दिवस अगोदरच सुधाकरला निघायचं होतं, कारण पौर्णिमेला निघून विधी वेळेपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. 2 दिवसांचे कपडे बॅगेत टाकून निघायची तयारी झाली. सीमाला भेटण्यासाठी तिच्या रूमवर गेला. ती जणू त्याची वाटच बघत होती. आलास का? मी वाटच बघत होते, असं म्हणून त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. जणू पुन्हा परत भेटणारच नाही. अगं सीमा, काय झालं? 2 दिवसांसाठी चाललो आहे. तू म्हणत असशील तर नाही जात. तसं तिने डोळे पुसले आणि म्हणाली, नाही नाही, तू जा, मी ठीक आहे. बर चल, निघतो. पोहोचलो की कॉल करेन तुला. काळजी घे. हो, तू नीट जा, काळजी घे. सीमाचा निरोप देताना सुधाकरकडे अशी पाहत होती की पुन्हा कधीच भेटणार नाही. ते सुधाकरला स्पष्ट जाणवत होतं. येतो म्हणून सुधाकर निघाला. स्टेशनवरून गाडी पकडली. सीमाचा चेहरा काही केल्या नजरेसमोरून जात नव्हता. कॉल करू का? नको, आता आराम करत असेल. उगीच माझ्या फोनमुळे डिस्टर्ब होईल. पहाटे 5 वाजता गावी पोहोचला. गाडीतून उतरल्याबरोबर सीमाला कॉल केला, पण नंबर चुकीचा आहे, तपासून पहा, असंच उत्तर येऊ लागलं. असं कसं शक्य आहे? बघू नंतर, म्हणून बॅग घेऊन राणे काकांच्या घरी निघाला. घरी सगळे दुःखद वातावरणात होते. आई बाबा कालच गेले होते. राणे काका काकू सुधाकरला बघून रडू लागले. त्यांना समजावून सांगून शांत केलं. आंघोळ करून विधीची तयारी चालू झाली. ब्राह्मण आले. पूजेचे नैवेद्य सगळं व्यवस्थित केलं होतं. ब्राह्मणांनी विधीला सुरुवात केली. पिंडदान करून तस्वीर पूजेला फोटो मागितला. काकू फोटो घेऊन आल्या. सुधाकर पुढे बसला होता. त्याच्या हातात दिला. सुधाकरने फोटोवरील पेपर काढला. ब्राह्मणांकडे देण्यासाठी फोटो सरळ केला आणि काय, एका क्षणात सुधाकरला चक्क घाम फुटला. फोटोमधील दुसरी तिसरी कुणी नसून सीमा होती. हे कसं शक्य आहे असं तोंडातून निघाले. तसं बाजूला बसलेले बाबा म्हणाले, शक्य नव्हतं, तेच झालं. काय करणार, नशिबापुढे कुणाचे काही चालत नाही. तेवढ्यातून उठून सुधाकर बाजूला जाऊन सीमाला कॉल करू लागला, पण काहीच उपयोग नव्हता. नंबर लागतच नव्हता. काही सुचत नव्हतं. मग थोडं शांत डोक्याने विचार केला की सेम दिसणारी व्यक्ती असतात म्हणे, तसेच काही असेल. रमा आणि सीमा सारख्याच दिसत असतील. मनाची उगीच समजूत घालून परत विधीला येऊन बसला, पण मनात वेगळंच चालू होतं. 2 तासात विधी पूर्ण झाला. लगेच बॅग घेऊन सगळ्यांना सांगितलं, ऑफिसमधून ताबडतोब बोलावलं आहे, मला लगेच निघावं लागेल. कुणाच्याही परवानगीची वाट न बघता तडक निघाला. मिळेल त्या गाडीने मुंबईला लवकरात लवकर पोहोचून काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे होते. मिळेल त्या गाडीने एकदाचा मुंबईत पोहोचला. टॅक्सी करून घरी आला. सरळ 4थ्या मजल्यावर गेला. दाराला कुलूप होतं. परत सीमाचा फोन ट्राय केला, पण तेच. आज तेच दार वेगळं वाटत होतं. असं वाटत होतं खूप वर्ष तिथे कोणी राहत नसल्यासारखं. काय प्रकार आहे काही समजत नव्हतं.
मग आठवलं खालच्या काकूंना माहीत असेल सीमा कुठे ते, म्हणून कधी नव्हे ते काकूंचा दरवाजा वाजवला. काकू बाहेर आल्या. का रे सुधाकर, काही हवंय का? नाही काकू, वरती सीमा राहते, ती कुठे गेली माहीत आहे का? कोण सीमा? आणि तुझ्या रूमच्या वरच्या मजल्यावरचे सगळे फ्लॅट बंद आहेत. ते एकाच मालकाचे आहेत, तिन्ही रूम. तो म्हणे गावीच असतो. मग सीमा? अरे कोण सीमा? आपल्या बिल्डिंगमध्ये सीमा नावाची कोणी राहतच नाही. सुधाकरला काय बोलावं काही सुचत नव्हतं. जिच्यासोबत गेली 1 वर्ष राहत होता ती इथं राहतच नाही. कसं शक्य आहे? स्वतः रूमचा दरवाजा उघडला. एक ना अनेक विचार डोक्यात चालू होते. घामाघूम झाला होता. डोकं काम करायचं बंद झालं होतं. तसाच बेडवर बसून राहिला. तेवढ्यात कपाटावर ठेवलेल्या डायरीकडं लक्ष गेलं. कसली डायरी? मी तर नाही ठेवली. बघू तरी कसली डायरी ते म्हणून सुधाकरने डायरी काढली. उघडून बघणार तेवढ्यात लाईट गेली. गरम होत होतं म्हणून बाल्कनीचे दार उघडली. तेवढ्यात एवढंच जोराचं वारं आलं की असं वाटलं वादळ घरात शिरते की काय. डायरी काढून बघायला सुरुवात केली आणि सुधाकरला चक्कर यायला लागली. प्रिय सुधाकर, मी रमा, म्हणजे तुझी सीमा. तू मला ओळखले नाहीस. कसं ओळखशील? आपण भेटून खूप वर्ष झालेली. तुझ्या आठवणीत पण नव्हते मी. कशी दिसते ते तुला आठवतं? आपल्या सोसायटीत नाटक झालं होतं आपलं मुलांचं. तेव्हा मी 8वीत होते. त्याच वर्षी तुम्ही नागपूरला आलात. त्या नाटकात तू नवरा आणि मी तुझी बायको झाले होते. आणि त्या दिवसांपासून मी कधीच दुसऱ्या कुणाचा विचार देखील केला नाही. कॉलेजमध्ये पण मुली बोलायच्या असं कुठे प्रेम असतं का? पण मी म्हणायचे माझं प्रेम कधीतरी तुझ्यापर्यंत पोहोचेल. मग कॉलेज संपल्यावर बाबांनी स्थळ पाहायला सुरुवात केली. तेव्हा पण माझं धाडस नाही झालं. विचार केला तू तर मला विसरला, पण असशील मग कुणाला सांगून काय उपयोग? मुलगा चांगला हुद्द्यावर आहे, आपण असे गरीब कसं जमेल? त्यांनी मला समजवलं. आमच्याच नात्यातील स्थळ शोधून माझं लग्न जमवलं. पण मला मान्य नव्हतं. मी तुझ्या व्यतिरिक्त कुणाचाही विचार केला नव्हता. मग काय, त्याच्या नावाची हळद लागली. पण कुंकू नाही लावायचं म्हणून हळदी दिवशी मीच माझ्या खोलीला आग लावून घेतली आणि समाधानाने डोळे मिटले. पण तुला भेटण्याची इच्छा अधुरीच होती म्हणून सीमा बनून तुझ्या आयुष्यात आले. मला माफ कर, मी तुझ्याशी खोटं बोलले. पण माझं प्रेम खरं होतं. मला तुझं प्रेम हवं होतं. मला तुझा सहवास हवा होता म्हणून सगळं केलं. तुला आठवतं मी आंघोळ करून बाहेर आले होते. माझ्या माथ्यावर काहीच नव्हतं. ते बघून तू तुझ्या हाताने मला कुंकू लावलंस आणि मी पूर्णत्वाने तुझी झाले. मला एक क्षण पुरेसा होता तुझ्या प्रेमाचा. तू तर मला पूर्ण 1 वर्ष दिलं. मी खूप भाग्यवान होते म्हणून तू मला भेटलास. आणि हो, मी आता निघते, कारण वर्ष श्राद्धाचा विधी सुद्धा बऱ्यापैकी तुझ्याच हाताने पार पडला आणि मला शेवटची मुक्ती मिळाली. तुझीच फक्त तुझी रमा. सुधाकरच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मनाशीच बोलत होता तो. तू तुझं साध्य केलंस आणि मला मात्र अधांतरी सोडून गेलीस. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.